आगामी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात फोडला। लोकसभेत आलेल्या अपयशामुळे आक्रमक झालेल्या शहा यांनी विधानसभेच्या प्रचारात शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कसा आक्रमक प्रचार करायचा याची लाईनच भाजपच्या या मेळाव्यातून दिली। शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सरकार आहेत, तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन्स क्लबचे नेते, अशा कडक शब्दात प्रचार करत शहा यांनी कुठल्याही परिस्थितीत शरद पवार व ठाकरेंशी हात मिळवणी करणार नसल्याचे जणू काही संकेतच दिले आहेत। जाणून घेऊया या शहा यांच्या वक्तव्याचं राजकीय अर्थ व भाजपच्या प्रचाराची रणनीती मिशन पॉलिटिक्सच्या माध्यमातून। नमस्कार, मी धनश्री देशमुख तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत करते। महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्याच्या तयारीसाठी प्रदेश भाजपच्या सुमारे 5000 पदाधिकारी व नेत्यांचा एक मेळावा 21 जुलै रोजी पुण्यात घेण्यात आला होता। भाजपचे दिग्गज नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केलं। लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे अमित शहा यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांनाच टार्गेट केलं होतं, तोच पॅटर्न आता विधानसभेलाही सुरूच ठेवण्याचा, उलट तो अधिक आक्रमकपणे पुढे नेण्याचा संदेश अमित शहा यांनी भाजपला दिला आहे। शरद पवार यांची भ्रष्टाचारी नेते अशी प्रतिमा निर्माण करण्याचा भाजप पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख एनसीपी म्हणजेच नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असा केला होता। मात्र त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 40 आमदारांना भाजपने आपल्यासोबत महायुतीत घेतलं होतं व सत्तेला वाटाही दिला। त्यामुळे भाजपच्या सर्वच नेत्यांवरही जनतेचा विश्वास राहिला नाही, त्याची किंमत भाजपला लोकसभेत मोजावी लागली। आता अमित शहा यांनी पुण्यातील मेळाव्यात शरद पवार यांच्यावर पुन्हा कठोर भाषेत टीका केली। ते म्हणाले, आज आघाडीचे नेते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, मात्र देशात भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार कोण असेल तर ते शरद पवार आहेत। याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही। या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला कायदेशीर किंवा संस्थात्मक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शरद पवार तुम्ही केलं आहे, हे मी ठणकावून सांगतो। अशा कडक शब्दात अमित शहा यांनी पवारांचा समाचारच घेतला। आगामी विधानसभेच्या प्रचारात आता प्रदेश भाजपमधील नेतेही याच लाईनवर शरद पवारांना टार्गेट करतील यात आता शंका नाहीये। मात्र देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडला तर प्रदेश भाजपमधील इतर कोणताही नेता इतक्या आक्रमकपणे पवारांबद्दल बोलू शकेल का, याविषयी शंका आहे। कारण बहुतांश नेते हे काँग्रेस राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये आलेले आहेत आणि भाजपमधील बड्या नेत्यांचेही कुठे ना कुठेतरी दगडाखाली हात अडकलेले आहेत। यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता, मात्र तो महाराष्ट्रातील जनतेला विशेषतः पवार समर्थकांना पटला नाही। त्याची उलटी रिॲक्शन भाजपला आली व पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं। आता ज्या अमित शहा यांनी पवार यांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला होता, तेच अमित शहा प्रचार सभांमधून किंवा महायुतीच्या बैठकातून अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे या कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या आरोपातील फोलपणा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। भाजप नेत्यांच्या या आक्रमक प्रचाराचा फटका भाजपला कमी आणि अजित पवारांना जास्त बसू शकेल। जिथं जिथं अजित पवार गटाचे नेते किंवा महायुतीचे नेते शरद पवारांबद्दल अपशब्द वापरतील तिथे तिथे अजित पवारांना खजील व्हावं लागेल व त्याचा फटका दादांच्या उमेदवारांना बसल्याशिवाय राहणार नाही। याचा अनुभव दादांनी लोकसभेतही घेतला आहेच। उद्धव ठाकरेंचाही अमित शहा यांनी पुण्याच्या सभेमधून समाचार घेतलाय। ते म्हणाले, देशाची सुरक्षा औरंगजेब फॅन क्लब सुनिश्चित करू शकत नाही। औरंगजेब फॅन क्लब कोण आहे तर आघाडीवाले, त्यांचा नेता कोण आहे? उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनलेत। स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार सांगणारे उद्धवजी कसबाला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या लोकांसोबत बसले आहेत। उद्धवजी याकूब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात। झाकीर नाईकला मेसेंजर ऑफ पीस बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धवजी तुम्ही बसला आहात। PFIला पाठिंबा देणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही बसला आहात। संभाजीनगरचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीवरही तुम्ही बसला आहात। तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे अमित शहा म्हणाले। आता प्रदेश भाजपचे नेतेही याच लाईनवर ठाकरेंवर टीका करतील।
आधीच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे भाजपच्या बरोबरीनं 9 आमदार निवडून आल्यानं भाजपची पायाखालची वाळूच घसरली. त्यामुळे ते मुस्लिम मतांवर ठाकरे विजयी झाल्याच्या नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करत होते. आता तर अमित शहा यांनी औरंगजेब फॅन क्लबचे नेते असं उद्धव ठाकरेंना संबोधण्याचे आयते कोलीतच दिले आहेत. त्यामुळे भाजप नेते त्यांचा असा उद्धार करत राहणार यात मात्र शंका नाही. पण शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं जे पाप भाजपच्या डोक्यावर बसलेले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना व शरद पवारांना जनतेतून मोठी सहानुभूती मिळते. त्याची झलक लोकसभेत दिसून आली. आता अमित शहा व भाजप नेते जितके कठोर शब्द वापरतील तितकी पवार ठाकरेंविषयी सहानुभूती वाढत जाईल असं राजकीय अभ्यासकांना वाटतंय. यापूर्वी उद्धव ठाकरे संजय राऊत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. तेव्हा ती खालच्या पातळीवरची भाषा त्यांना शोभत नसल्याची टीका एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र आता अमित शहा या पातळीवर उरल्याने शिंदे फडणवीस कोणत्या तोंडाने बोलणार की शहा यांच्याच लाईनने ठाकरेंवर टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.